पुण्यात उच्चंभू परिसरात सध्या सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं समोर येत आहे। पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे। वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रींसह उझबेकिस्तानच्या 2 मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले। पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली। विदेशातून हा वेश्या व्यवसाय सुरू चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्यातील विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरू केला होता। राजस्थानी अभिनेत्रींसह 2 उझबेकिस्तानी मॉडेलचा देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। 2 मॉडेल ऑनलाईन वेश्या व्यवसाय करत होत्या। विदेशातून ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली। 15,000 लिटर क्षमता असलेली आणि 2,000 किलो वजनाची देशातील सर्वात मोठी कढई नागपूरमध्ये तयार झाली आणि ही कढई अयोध्येला जाण्यास सज्ज झाली। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही कढई तयार करून घेतली असून आकारामुळे या कढईला हनुमान कढई असे नाव देण्यात आले। राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विष्णू मनोहर ही कढई अयोध्येला घेऊन जाणार आहेत। 28 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान या कढईत एकाच वेळी 7,000 किलोचा विश्वविक्रमी शिरा तयार केला जाणार आहे। दरम्यान हा प्रसाद प्रभू रामांच्या चरणी अर्पण करणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एकाच रात्री 2 वेगवेगळ्या कंपनीचे एटीएम फोडण्यात आले आहेत। एका एटीएम मधून अंदाजे 22 लाख तर दुसऱ्या एटीएम मधून अंदाजे 16 लाख असे एकूण अंदाजे 38 लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। तसेच पोलिसांकडून तपास केला जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये 2 एटीएम फोडण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। विशेष म्हणजे हे दोन्ही एटीएम एकाच रस्त्यावर आहेत। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चापानेर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मधून 22 लाख आणि वैजापूरच्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून 16 लाख चोरीला गेल्याची माहिती आहे। लिंगमाळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतीवर गव्याच्या कळपाने धुडगूस घातला आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे। महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात रान गव्यांची संख्या झपाट्याने मोठ्या वाढू लागली आहे। या गव्याच्या उपद्रवामुळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेती धोक्यात आली आहे। हातातोंडाला आलेली स्ट्रॉबेरी आता ऐन हंगामात आली आहे। अशातच गव्याचे कळप स्ट्रॉबेरी शेतीला लक्ष्य करीत आहे। सकाळी 7च्या सुमारास लिंगमाळा येथे राहणारे सुदेश बावळेकर व इतर अनेक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये 20 ते 25 गव्यांचा कळप शिरला होता। लिंगमाळा परिसरातील शेती या गव्यांनी तुडवल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। वन विभागाने या स्ट्रॉबेरी पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शरद बावळेकर यांनी वन विभागाकडे केली आहे। जितेंद्र आव्हाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांनी न्यायव्यवस्थेवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय वादग्रस्त विधान केले। न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करून बाबासाहेबांनी 80% समाजावर अन्याय केला असं आव्हाड म्हणाले। नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते। आज न्यायपालिका निष्पन्न नाही। न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो असंही आव्हाड म्हणाले। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।